सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्रमिकांच्या अनोख्या जगात हे श्री विवेक पटवर्धन लिखित पुस्तक. आज प्रकरण 3 सुरू करत आहे. BPCLच्या कंत्राटी कामगारांचं विश्व. मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी फेसबुकवरच्या त्या पोस्टमधल्या डॉक्टर विवेक मॉन्टेरो यांना ओळखलं. हाऊसकीपिंग आणि बागकाम करणाऱ्या कामगारांना BPCLनं कामावरून काढून टाकलं होतं आणि त्यांच्याबरोबरच्या फोटोमध्ये डॉक्टर मॉन्टेरो दिसत होते. याचा अजून तपास करायला हवा असा विचार करून मी डॉक्टर मॉन्टेरो यांच्यापर्यंत पोहोचलो. आजच्या काळातल्या कामगार नेत्यांपैकी डॉक्टर विवेक मॉन्टेरो यांच्या तोडीचा दुसरा नेता नाही. निगर्वी स्वभावाच्या आणि मृदूवाणीच्या या गृहस्थानं कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलंय आणि न्यूयॉर्क स्टेट युनिव्हर्सिटीमधून डॉक्टरेट मिळवली आहे. विज्ञान शिकवण्यासाठी आणि कामगार चळवळींसाठी त्यांनी आयुष्य वेचलं. ते CITUचे गेली कित्येक वर्ष सेक्रेटरी आहेत. भांडूपमधल्या त्यांच्या ऑफिसमध्ये मी डॉक्टर मॉन्टेरो यांना भेटलो आणि आम्ही BPCLच्या स्टाफ कॉलनीकडे निघालो. ती कॉलनी BARC कडे जाणाऱ्या माहुल रोडवर वाशी नाक्यापाशी आहे. जवळच काही अंतरावर टाटा पॉवरची कॉलनी आहे. तिथे मी वाढलो आणि 13 वर्ष राहिलो होतो. तो भाग माझ्या परिचयाचा असला तरी आता विश्वास बसू नये इतका बदलला होता. ईस्टर्न फ्रीवेवरचा एक उड्डाण पूल माहुल रस्त्याकडे BPCLच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या जवळपास वरून जातो आणि त्याच फ्रीवेवरचा पूल मोनोरेलचा आहे. कॉन्क्रीटची 2 अजस्र बांधकामं या सुंदर वसाहतीला खुज करून टाकतात. विकासाची साक्ष पटवणाऱ्या या 2 आधुनिक बांधकामांच्या खाली BPCLच्या सरकारी कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. त्याभोवती उपेक्षितांची झोपडपट्टी आहे, ज्यांना नोकरीची शाश्वती नाही. काही जणांना 2 वेळचं जेवण मिळण्याची मारामार आहे. यापुढे जी कथा मी सांगणार आहे त्यासाठी याहून जास्त योग्य ठिकाण सापडणार नाही. डॉक्टर विवेक मॉन्टेरो आणि मी BPCL कामगार वसाहतीच्या मुख्य फाटकापाशी पोचलो. वसाहतीच्या नावाच्या पाठीखाली वडापावची टपरी होती. फाटकाच्या दुसऱ्या बाजूला एक पोलीस चौकी होती. तिच्या दाराला कुलूप होतं. 10 बायका पुरुष आमच्या भोवती गराडा घालून उभे होते. हाऊस किपिंगच्या कामावरून त्यांना काढलं होतं. डॉक्टर मॉन्टेरो यांनी मला कामगारांची ओळख करून दिली. त्यांनी आम्हाला कामावरून काढलं. दुपारी त्यांनी आम्हाला बोलावलं आणि आमची नोकरी गेल्याचं सांगितलं. आम्ही कामाच्या ठिकाणी आता जाऊ शकणार नाही, पण त्यांनी 150 नवीन कामगार भरती करून घेतले आहे, एक जण सांगत होता. इतर फाटकापाशी जाऊन वसाहतीकडे बघत होते. गणवेशात आलेल्या दरवानानं आमच्याकडे जरा लक्षपूर्वक पाहिलं. एका डोळ्याची दृष्टी गेलेली एक वृद्ध महिला काहीतरी पुटपुटली. मला ती काय बोलते हे समजत नव्हतं. ती कांताबाई नायडू आहे. तिला मदत करायला घरी कोणीच नाही. ती फार तणावात आहे, ते म्हणाले. हे संभाषण खूप वेळ चालणार असं माझ्या लक्षात आलं. मी माझं नाव, पत्ता वगैरे संघटनेचे सेक्रेटरी इंदुबाई चौधरी यांच्याकडे दिले. त्यांना परत भेटीचं वचन दिलं. तिकडून जाणारा एक जण आमच्याकडे पाहत होता. त्याला कुतूहल वाटल्यामुळे तो आमच्याकडे येऊन त्यांना आम्ही नोकर भरती करत आहोत का असं विचारलं. त्याला तिथून लगेच हुसकून लावलं गेलं. मी इंदुबाईंना वसाहतीच्या फाटकापाशी भेटायला बोलवलं. त्या कुसुम, सरस्वती आणि कलावती या तिघींना घेऊन लवकरच फाटकापाशी आले. इंदुबाईंच्या घरीच निवांतपणे बोलता येईल असं आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं. माझ्या घरी यायचं तर मध्येच एक गटार ओलांडावं लागेल. तिला हे सांगताना उशाळवाणं वाटत होतं. चालेल की, मी म्हणालो. मुख्य रस्त्यावरून आम्ही 2 दुकानांच्या मधल्या एका चिंचोळ्या जागेत प्रवेश केला. तिथून फक्त जेमतेम एकच माणूस एका वेळी जाऊ शकत होता. त्या गल्ल्यांमधून चालताना चक्रव्यूहासारखी गुंतागुंत असल्यानं नवीन माणसाला परतीचा मार्ग सापडणं मुश्किलच झालं असतं. इंदुबाई अचानक थांबली. तिथे काही जण गटारावर झाकण घालत होते. त्यावरून उडी मारून आम्हाला पलीकडे जावं लागलं. इंदुबाईंनी या गैरसोयीबद्दल आमची क्षमा मागितली. काही उजवी डावी वळणं घेतल्यावर आम्ही तिच्या घरी पोचलो. ते 8 बाय 8च्या 2 खोल्या असलेलं एक छोटं घर होतं. आतल्या खोलीत स्वयंपाकघर होतं. कोपऱ्यात एक शिडी ठेवली होती, जी वरून वरच्या मजल्यावर जाता येत होतं. काही वर्षांपूर्वी सरकारनं वरचा मजला बांधायला परवानगी दिली होती,
पण छतापर्यंतची उंची 14 फूटच ठेवायची अट होती. इंदुबाई, सरस्वती, कलावती आणि कुसुम खाली जमिनीवर बसले आणि मी तिथल्या एका फळीवर बसावं असं त्यांनी सांगितलं. रात्री त्याचाच पलंग म्हणून ते वापर होत असणार असा मी अंदाज बांधला. तुमचं मूळ गाव कोणतं, मी विचारलं. मी जळगावची आहे, इंदुबाई म्हणाल्या. सरस्वती कोल्हापूरहून, कुसुम जेजुरीहून आली आहे. कलावतीचं मूळ गाव रत्नागिरी असलं तरी तिची उभी हयात मुंबईतच गेली आहे. लग्नानंतर या सगळ्या जणी मुंबईला आल्या, त्यामुळे त्यांची अवस्था आगीतून उठून फोफाट्यात अशी झाली. त्यांच्या नवऱ्यांना महिन्याच्या महिन्याला नियमित पगार देणाऱ्या नोकऱ्या नव्हत्या. हे लग्न ठरवताना नीट सांगितलं गेलं नाही. मग नवऱ्यांनी बाटली जवळ केली. कलावती तर तिच्या पालकांनी तिला मुंबईत वाढवलेलं असून अशिक्षित होती. तिच्या भावांना मात्र शिक्षण मिळालं होतं. तुमचे नवरे काय काम करतात, मी विचारलं. माझा नवरा गिरणी कामगार होता. गिरणी संपाच्या दरम्यान त्याची नोकरी गेली, मग त्याचं काम करणंच थांबवलं त्यांनी. आमच्या नवऱ्यांकडे चांगल्या कंपनीतली नोकरी नाही, त्यांना अधूनमधून काम मिळतं, इंदुबाई म्हणाली. तुमचं शिक्षण किती झालंय, मी कुसुमला विचारलं. 4थी पर्यंत. आमच्याकडे गरिबी होती. रेल्वे रुळांवर कोळशाच्या गाड्या गेल्यावर पडलेला कोळसा आम्ही वेचून आणायचो, त्यावर चूल पेटायची. BPCLच्या वसाहतीत काम करायला कधी सुरुवात केली, 1988च्या सुमारास. खरं तर आम्ही सगळ्याच जणी साधारण एकाच वेळी इथे कामाला लागलो. मला 3 मुलं आहेत. आमच्या गरिबीमुळे मी त्या मुलांनाही BPCLमध्ये कामासाठी घेऊन जायचे. ते गटारं साफ करायचे आणि इतर साफसफाईची कामं करायचे. शाळेला सुट्ट्या असल्यावरही इतर कामं करून 4 पैसे मिळवायचे आणि घर खर्चाला हातभार लावायचे. आमच्याकडे पुरेसे पैसे नसायचे. काही वेळाला इतर जण पैसे द्यायचे. तुमच्या मुलांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं का, असं मी विचारलं. एक जण 9वी पर्यंत शिकला, दुसरा 10वी पास झाला आणि मधला मुलगा 12वी पर्यंत शिकला. मुलांना शिकवणं ही मोठी समस्या होती, इंदुबाई म्हणाली. घराजवळ एक शाळा सुरू झाली होती आणि माझ्या मुलांना तिथे प्रवेश मिळावा असं मला वाटत होतं. मी तिथल्या राजकीय नेत्याशी त्याबद्दल बोलावं असं कोणीतरी सुचवलं. मी तशी त्याला भेटले तेव्हा त्यांना प्रवेश घेण्यासाठी 500 रुपये भरावेत असं सुचवलं. मी त्याच्या कार्यालयातून ताबडतोब बाहेर पडले. मला 500 रुपये भरणं शक्यच नव्हतं आणि राजकीय नेते लोकांना मदत करत नसून त्यांनी दुकान उघडलंय असं माझ्या लक्षात आलं. मी परत त्या नेत्याला भेटले नाही. मग मुलांना शाळेत प्रवेश कसा मिळाला, मी मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना जाऊन भेटले. ती सगळी चांगली माणसं होती, त्यांनी मदत केली. मुलं आता काय काम करतात, सर माझा मुलगा सुरक्षा रक्षकाचं काम करतो. त्याला सुरक्षा रक्षकांच्या समितीनं नियुक्त केलंय आणि त्याला पुरेसा नसला तरी नियमित पगार मिळतो. कलावतीची मुलं अधूनमधून मिळेल तशी कामं करतात. सरस्वतीच्या मुलांची मात्र तशीच अवस्था आहे. कुसुमची 3 मुलं वेगळीच काम करतात. त्यांनाही नियमित नोकरी नाही. कोणत्या प्रकारची कामं, सफाई किंवा काही वेळा रंगकाम. त्यांना महिन्याच्या सगळ्या दिवशी काम मिळतं का, नाही. माफ करा, त्यांना महिन्यातले 12 किंवा 15 दिवसच काम मिळतं. ती कमाई तुटपुंची आहे, पण काय करणार. त्यांचं लग्न झालंय का, हो, कुसुम म्हणाली. मला 4 नातवंड आहे. तुम्ही एकत्र राहता का, तिने होकारार्थी मान हलवली. म्हणजे 7 मोठी माणसं, 3 मुलं, त्यांच्या बायका, 4 नातवंड आणि तुम्ही एका घरात राहता. माझं मन परत मागच्या काही आठवणींमध्ये गेलं. झोपडपट्ट्यांमध्ये माणसाला वावरायला जागा मिळत नाही, खाजगीपणा तर जाऊच दे. इंदुबाईंची कहाणी फार वेगळी नव्हती. तिनं बांबूच्या चटया वापरून एक झोपडी बनवली होती. पक्क घर हा खूप नंतरचा विचार होता. तुम्ही खर्च कसे भागवता, एक दीर्घ शांतता पसरली. कुसुमनं तिचा नवरा अनेक वर्षांपूर्वी गमावला होता. मी मुलांना वाढवलं कसं ते मात्र विचारू नका. त्या दिवसांच्या आठवणीनंही डोळ्यात पाणी येतं. मला ते दिवस विसरायचे. आता तर माझी नोकरी गेली, काय करावं कळत नाही, असं म्हणणारी कुसुम निश्चितच तणावाखाली होती. सगळेच गप्प झाले. ती जरा शांत झाल्यावर आम्ही परत बोलायला लागलो. होय, तिची नोकरी गेली होती. त्या नोकरीत तिला किमान वेतनदराप्रमाणे पैसे मिळत होते. किमान वेतनदरापेक्षा 1 रुपयाही जास्त मिळत नव्हता. म्हणजे तिच्या 30 वर्षांच्या नोकरीत
पर्चेसिंग पॉवर 30 राहिली होती थिअरीनुसार. तरी कन्झ्युमर प्राइस इंडेक्स वैज्ञानिक पद्धतीत काढला जातो असं इथे आपण गृहीत धरतो. जो वादाचा विषय आहे. पगारात 30 वर्षानंतर वाढ नसणं याचं काय स्पष्टीकरण असू शकतं? अनेक गिरणी कामगारांना नुकसान भरपाई मिळाली, खूप उशीर त्याला नाही मिळाली. सर, त्याची काही काळापुरती नोकरी होती. आमच्या नवऱ्यांच्या नोकऱ्या कायमस्वरूपाच्या नव्हत्या. तुम्ही प्रॉव्हिडंट फंडातले पैसे काढलेत का? इंदुबाईमध्येच म्हणाली. डॉक्टर मॅन्टिरो म्हणतात, नोकरीवर असताना प्रॉव्हिडंट फंडातली रक्कम काढून घेऊ नका. दरवेळी BPCLनं कंत्राटदार बदलल्यावर आम्ही PF मधले पैसे काढून घेतो. BPCLला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हाऊसकीपिंगसाठीचे कंत्राटी कामगार बदलता येत नव्हते, पण त्यांना कंत्राटदार बदलायला परवानगी होती. तुम्ही डॉक्टर मॅन्टेरोंचा सल्ला का मानला नाही? आम्हाला मुलीच्या लग्नासाठी पैसे हवे होते, तो मोठा खर्च होता. तसंच आम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी पैसे लागतात, खूप खर्च असतात. आमच्या शिलकीत काहीच पैसे उरत नाही. तुम्ही भाडं किती भरता? या घराचं भाडं महिन्याला 5,000 रुपये. सरस्वतीचं स्वतःचं घर होतं, पण तिला कर्जफेडीसाठी इथे विकावं लागलं. आता ती भाड्याच्या घरात राहते. तिच्या नातेवाईकाचं घर असल्यानं भाड्यात सवलत आहे. तुमचा मुलगा काय काम करतो? मी सरस्वतीला विचारलं. मिळतील तशी कामं करतो, कायमची नोकरी नाही. तिला 2 मुलं आहेत, त्यातला एक काही दिवसांपूर्वी मरण पावला. तिच्या 3 मुलींची लग्न झाली आहेत. तिचा नवरा सोडून गेल्यामुळे तिला कुटुंबाच्या व्यवस्थापनाची सगळी जबाबदारी घ्यावीच लागली. तो अनेक वर्षानंतर परत आला आणि नंतर लगेच मरण पावला. तुम्ही संघटना कधी तयार केली? 1989 मध्ये. आम्हाला आमचं वेतन नियमितपणे मिळत नव्हतं. कंत्राटदाराकडे जेकब शेठ म्हणून एक जण होता. आमचा अनेक महिन्यांचा पगार थकला होता. आमचा पगार 1 रुपयानं वाढवावा. आमचा पगार दिवसाचा 19 रुपये होता, तो 20 रुपये करावा यासाठी आम्ही BPCLच्या अधिकाऱ्यांनाही भेटलो. मात्र त्यांनी आमचा अपमानच केला. ते म्हणाले, मी 10 पैशांनीही तुमचा पगार वाढवणार नाही. त्याच अधिकाऱ्याला नंतर तडजोडीच्या करारावर सह्या कराव्या लागल्या, ज्यात आमचा पगार दर दिवशी 29 रुपये केला होता. मी RCFच्या त्याचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट BPCLच्या वसाहतीजवळ होतं. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स समितीच्या सदस्यांनाही भेटलो. आम्ही आमची परिस्थिती समजावून सांगितली आणि ते आम्हाला डॉक्टर मॉन्टेरो यांच्याकडे घेऊन गेले. मग आम्ही CITU बरोबर सोबत एक संघटना स्थापन केली. तुम्हाला त्याचे काही फायदे मिळतात का? मला हा प्रश्न विचारणं लाजिरवाणं वाटत होतं. आम्हाला 15 दिवसांची रजा मिळते, पण ते तुम्हाला सणांना सुट्ट्या देत नव्हते. पण आम्ही आमचा निषेध नोंदवण्यासाठी उपोषण केलं. त्यांनी तडजोड केली. आम्हाला आता वर्षाला 4 दिवस सणांच्या सुट्ट्या पण मिळतात. हे सगळं कधी घडलं? 7 वर्षापूर्वी. म्हणजे 23 वर्ष तुम्हाला सणांच्या सुट्ट्या मिळाल्या नाहीत. मी माझं निरीक्षण नोंदवलं. तुम्हाला हाऊस रेंट अलाउन्स मिळतो का? नाही. पण महाराष्ट्रातल्या कायद्यानुसार पगाराच्या 5% हाऊस रेंट अलाउन्स द्यावा लागतो. आम्हाला कायम नियम वेतन दरानुसार वेतन मिळतं. आम्हाला काढून टाकल्यावर आता वसाहत स्वच्छ करायला ते यंत्र वापरतात. त्याला मिस्टर क्लीन असं नाव आहे. त्यासाठी दिवसाला 22,000 रुपये खर्च आहे. यात त्यांचे काय पैसे वाचले? आम्ही काम करणारे 35 कामगार आहोत. आम्हाला नोकरीवरून काढलं आणि नाईट फ्रँक यांना हाऊसकीपिंगचं कंत्राट दिलं. नाईट फ्रँक यांच्या कामगारांना दरमहा 15,000 रुपये वेतन मिळतं आणि आम्हाला दरमहा 12,000 रुपयेच मिळतं. कदाचित ती टेक होम बद्दल बोलत असावी. मिनिमम वेजनुसार दिवसाला 583 रुपये, महिन्याच्या 26 दिवसांचा पगार या दरानुसार साधारण 15,000 रुपये होतात. अर्थात नाईट फ्रँक यांच्याकडे कंत्राटावर कामगार भरती करून घेतात का ते आम्हाला माहीत नव्हतं. ती एक वेगळीच कहाणी आहे. मंडळी, याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. खूप अगदी म्हणजे मनाला अतिशय क्लेशदायक अशी ह्या गरीब लोकांची परिस्थिती असते. आपण विचारही करू शकत नाही अशा परिस्थितीत ते राहत असतात.
बघूया आता उद्या श्री विवेक पटवर्धन त्यांच्याबद्दल आणखीन काय सांगतायत ते. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. उद्या भेटूया. तोपर्यंत बाय बाय.